श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. मदुराईचे सुब्रह्मण्यम चेट्टियार घेतले भगवान बाबांचे दर्शन. अवतार घोषणेच्या 4 वर्षानंतर ओळखले त्यांनी भगवान बाबांचे ईश्वरत्व. होते त्यांचे हृदय विशुद्ध. वारंवार करीती दर्शन. जाऊनी पुट्टपुर्तीला सुब्रह्मण्यम चेट्टियारांची भार्या सीता लक्ष्मी पाद्यपूजेची संधी दिली बाबांनी. 40-50च्या शतकात वारंवार येणं नाही जमलं तर पाद्यपूजा कशी करणार. सीता लक्ष्मीची चिंता साचार केले आश्वस्त भगवान बाबांनी. आणले पांढरे वस्त्र. लावला साईंच्या तळपायाला चंदनाचा लेप. उभे राहिले कपड्यावर. चरणचिन्ह दिले साईने. गेल्यावर मदुराईला केली नियमित पूजा अर्चना. चरणचिन्हांची बाबांच्या असे बाबांची कृपा भक्तांवर. मदुराईला बाबा गेले आणि 1954 सुशोभित रथामध्ये मिरवी श्रद्धेने बाबांना. षष्टाब्दीपूर्ती अन भीमरथ शांती केल्यानंतर बाबांनी शताभिषेक चेट्टियारांचा. अत्यंत प्रेमाने दिल्या चांदीच्या पादुका त्यांना. जशा भरताला दिल्या चित्रकूटामध्ये रामाने. होईल ज्या स्थळी पादुका पूजन, राहेन मी तेथे भौतिक रूपे उपस्थित. होईल कुटुंबांचे कल्याण, भगवान बाबा म्हणाले सर्वांना. सन 1993 सुरू केला पादुका महोत्सव. सुब्रह्मण्यम चेट्टियारांनी प्रशांती निलयात कुलवंत सभागृहामध्ये सन 1994 स्थापित झाला श्री साई पादुका ट्रस्ट. झाले अध्यक्ष सुब्रह्मण्यम चेट्टियार. श्री सत्यसाई बाबांच्या कृपेने सन 93 पासून 96 पर्यंत झाले पादुका पूजन. भगवान बाबांच्या सान्निध्यात भक्तवृंद आनंदला. महोत्सव होई 3 दिवस. होई वैदिक अनुष्ठान, भजन पूजन. पादुका घेऊन डोईवर निघे मिरवणूक थाटात पादुकांची. बाबा अक्षतांचा वर्षाव करी भक्तांच्या पादुकांवरी. सर्वांना आशीर्वाद देती भाग्य आम्हा भक्तांचे. सुब्रह्मण्यम चेट्टियारांना पडले स्वप्न सुवर्ण रथाचे 96. सोन्याचा रथ, सोन्याचे सिंहासन, त्यावरी विराजमान सत्यसाई बाबा. 7 घोडे सुवर्णाचे. ब्रह्मा सारथी झाले. रथाच्या मागील भागाला दिसे सोन्याच्या दैदिप्यमान सूर्य. स्वप्नाप्रमाणे निर्णय घेतला पूज्य बाबांना स्वर्णरथ देण्याचा. त्याप्रमाणे तयार केला 18 फूट लांबीचा रुंदीचा स्वर्ण आदित्य पादुका रथ. हजारो वर्षांपूर्वी शुकनाडी ग्रंथात केली भविष्यवाणी शुक महर्षींनी ताडपत्रावर. होतील भगवान बाबा रथावर आरूढ 22 सप्टेंबर 1997 होते श्री साई पादुका ट्रस्टचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम चेट्टियार. दिला बाबांना स्वर्ण आदित्य पादुका रथ. बैसले बाबा स्वर्ण रथावरी. सकाळी 7 वाजता सुंदर ते ध्यान बसले स्वर्ण रथावरी. वरद हस्ते दोन्ही भाग्यवंतावरी. त्यांचे ध्यान राहो सदा मम अंतरकरणी. अन्य ते काही रुचेना मज. दृश्य पाहता लोचनी भारावले ते मन. द्वयहस्ते आशीर्वादाने रोमांचित झाले तन. सत्यसाईंचा कृपा कटाक्ष हेच माझे धन. स्वर्ग सुख याच जीवनी धन्य झालो. मदुराईच्या पादुका ट्रस्टने वेळी केली स्थापना परतीला मूर्तींची. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोर धन्वंतरीची. गायत्री अन महालक्ष्मी अन सुब्रह्मण्यमची प्रशांती निलयात. चांदीची गाय अन सोन्याचा कृष्ण दिला ट्रस्टने बाबांना. आहे तो प्रशांती मंदिरा सर्व घेती दर्शन भक्तिभावाने. 8 वर्षेपर्यंत झाले पादुका पूजन प्रशांती निलयात. बाबांच्या प्रेमळ सानिध्यात कुलवंत सभागृहामध्ये सन 2001 सेलम शहरी झाले पादुका पूजन. झाला पंचमहाभूत यज्ञ. पादुका पूजन समयी 5 दीपक पंचमहाभूताचे प्रतीक. मध्ये झळके परमात्म्याचा मोठा दीपक. आहेत पंचमहाभूत शांत. प्रसन्न करण्या भक्त करीती दीपांची प्रदक्षिणा.
सन 2002 झाले सुरत शहरी पादुका पूजन. झाला पवित्र सप्त नद्यांचा होम. पादुका पूजन समयी गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, गोदावरी, चित्रावती, कृष्णा या पवित्र 7 नद्यांचे करा स्मरण रोज प्रातःकाळी. गंगे च यमुने चैव गोदावरी चित्रावती नर्मदे कृष्ण कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. कलियुगात नामस्मरण, अनलिखित जप साधनेचा असे मुख्य आधार भवसागर पार करण्या सुब्रमण्यम चेट्टीयारांनी श्री साईराम नामकोटी लिखित जप यज्ञ कमिटीची केली स्थापना. भगवान बाबांच्या अनुमतीने साई नामाचा 108 करोड जपाचा केला संकल्प. सन 1995 झाला संकल्प पूर्ण. केला समर्पण बाबांना. झाला भूमिगत प्रकोष्ठ निर्माण. जपपुस्तिका पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवल्या प्रकोष्ठात. कुलवंत सभागृहाच्या समोरच्या भागाला प्रकोष्ठाचे द्वार नेहमीकरिता केले बंद. केली प्रकोष्ठावर स्थापना संगमरवरची हनुमानाची मूर्ती. 4 वर्षानंतरही झाली स्थापना रामपरिवाराची. वैदिक अनुष्ठान अनमंत्रांनी हनुमानाच्या शेजारी प्रकोष्ठावर सीता लक्ष्मी चेट्टीयार यांना दिले चरणचिन्ह. स्वतःचे कपड्यावरी राहून उभे 40-50च्या शतकात सन 1949 दिले बाबांनी पूर्व अवताराचे चरणचिन्ह. लोकनाथ मृदलियारांच्या गृहात. श्रवण करा त्या घटनेचे. चेन्नईपासून 15 मैल अंतरावर आहे गिंडी उपनगर. गिंडी रेल्वे स्टेशन जवळ होती जमीन लोकनाथ मुदलियारांची. त्या जागेवर शिर्डी साईंचे मंदिर बांधले. 3 फेब्रुवारी 1949 मध्ये लोकनाथ मुदलियारांनी शिर्डी साईंच्या मूर्तीखाली गणेश यंत्र अनरत्न ठेवूनी भगवान सत्यसाई बाबांनी केली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. त्यावेळी शिर्डीला नव्हती झाली स्थापना मूर्तीची. पूजा होई फक्त फोटो ठेवूनी. गिंडीनंतर झाली मूर्तीची स्थापना शिर्डीला. झाल्यावर मूर्तीची स्थापना गिंडीला. सर्व गेले मुदलियारांच्या घरी चेन्नईला. चरणचिन्ह मागितले बाबांना. दिले चरण चिन्ह पूर्व अवतारांचे. चंदन चर्चित रेशमी वस्त्रावर उभे राहिले भगवान बाबा सत्वर. बाबांचे वय 22 वर्ष. चरणचिन्ह दिले वृद्ध व्यक्तीचे. आहे मंदिर शिर्डी साईंचे चरणचिन्ह का माझे, म्हणून चरणचिन्ह दिले पूर्व अवताराचे. बाबा म्हणाले सगळ्यांना आहे चरणचिन्हांचा फोटो मंदिरात भिंतीवर. भक्तांना करण्या अवलोकन केले त्याचे उभयता दर्शन. दाटला आनंदमनी देऊन या पूर्व अवताराचे चरणचिन्ह. सिद्ध केले दोन्ही अवतारांचे ऐक्य. शिव शक्ती अवताराचे महत्त्व. यानंतर येणार शक्ती अवतार युगावतारी प्रेमसाईंचा. इति पर्तितनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति पादुका महोत्सव निरूपणं नामं 14ोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.